तेजस सामसकर, कार्तिक गजूनकर आणि प्रवीण कणगुटकर यांच्याकडून सुद्धा कोविड-19 नंतरची पहिली स्पर्धा. प्रथम चढाई स्वीकारली आरे संघाने. श्रीराम दत्तसेवा आरे आणि पिंपळादेवी वरचापाट यांच्यामध्ये अंतिम लढत. संजीव आणि संगम काल पिंपळादेवीकडेच म्हटले होते की या स्पर्धेमध्ये फेरबदल होणार, चित्र बदलणार आणि त्या पद्धतीने चित्र बदललं. कृपया व्यासपीठाच्या समोर जे प्रेक्षक वर्ग उभे आहेत त्यांना विनंती आहे की कृपया व्यासपीठाच्या समोरून बाजूला व्हा. व्यासपीठावर मान्यवर सुद्धा ही स्पर्धा पाहतात. प्रथम चढाई करतो अविनाश शेटे. पहिल्या बोनससाठी 500 रुपयाचे पारितोषिक येते जयदेव मोरी यांच्याकडून. विधान रेषेजवळ चढाई करतोय तो अविनाश शेटे. सुंदर चढाई, लांब पाय करून गट टिपण्याचा प्रयत्न, तेवढाच चांगलं नियंत्रण अविनाश शेट्टी याचं. निदान रेषेजवळ चढाई. वरचा कुठल्याही चढाई करायच्या बोनससाठी मिलिंद पडवळ यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. मातृशाळा फोटो स्टुडिओ नितीन नार्वेकर यांच्याकडून, नितीन कर्देकर यांच्याकडून प्रत्येक बोनसला 50 रुपयाचं पारितोषिक आहे. चढाई करतो तो सौरभ साखरकर आरे संघाकडे. निदान रेषेजवळ चढाई. पिंपळादेवी वरचापाट संघाकडून स्पर्धेची अंतिम लढत आपण पाहतोय. संघ चढाई करतोय परंतु त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा चढाई करतो अविनाश शेटे. 7 खेळाडूंमध्ये पिंपळादेवी वरचापाट संघाकडे. ज्यावेळेला बोनस करण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेला सौरभ साखरकरचे एक सुंदर पकड अविनाश शेट्टी आला. पहिल्याच चढाईमध्ये यश मिळतात आहे पिंपळादेवी वरचापाट संघाला. अविनाश शेट्टीला पहिल्याच चढाईमध्ये पकड यशस्वी होते आहे. ज्या क्षणाला बोनस करण्याचा प्रयत्न केला त्याच क्षणाला या ठिकाणी पकड होते ती अर्थातच सौरभ साखरकरकडून. त्याच्या इतर साथीदारांची चांगली साथ दरम्यान साहिल तोडणकर. चांगला प्रयत्न. प्रत्युत्तर दाखल. चढाई करतो तो साहिल आरे संघाकडे. निशांत विशाल पाटील यांच्याकडून सुरुवातीलाच 1000 रुपयाचे पारितोषिक आले पिंपळादेवी वरचापाट संघासाठी. निशांत विशाल पाटील यांच्याकडून पिंपळादेवी वरचापाट संघाला 1000 रुपयाचे पारितोषिक. पंकज साखरकर चढाई करतो, पंकज देवकर चढाई करतोय वरचापाट संघाकडे. निदान रेषेजवळ. निदान रेषेजवळ परत तो पंकज प्रत्युत्तराचा चढाई करतो सिद्धेश. तिसऱ्या चढाईसाठी आव्हान स्वीकारतोय सिद्धेश. या अगोदर फ्रेंड सर्कल खालचापाट संघाबरोबर चांगली चढाई केली होती तो सिद्धेश गुडेकर. 6 खेळाडूंमध्ये आरे संघाकडे. सुंदर मार्गदर्शनाला टिकतोय तो सिद्धेश गुडेकर. एक महत्वपूर्ण यश मिळवून देतोय तो पिंपळादेवी वरचापाट संघाला. एक चांगली चढाई करतोय अर्थातच सिद्धेश गुडेकर. पिंपळादेवी कबड्डी संघाच्या प्रत्येक चढाई करायच्या प्रत्येक बोनससाठी मिलिंद पडवळ यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. राजू भोसले निदान रेषेजवळ चढाई करतो परततोय. त्याचबरोबर सुभाष सुर्वे यांच्याकडून प्रत्येक बोनससाठी वरचापाट संघाच्या 100 रुपयाचं पारितोषिक आहे. स्वप्नील सांगळे तेजस सामसकर आपला सामनावीराचं पारितोषिक घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. त्या अगोदरच्या सामन्यातील सामनावीराचे मानकरी आहेत आपण. सौरभ साखरकर चढाई करतो आता मात्र 5 खेळाडूंमध्ये आरे संघाकडे. त्यामध्ये चांगली लढत. पिंपळादेवी वरचापाट संघाने पहिले 2 गुण मिळवलेत. अविनाश आणि त्यानंतर आकाश भोसलेला टिकलाय. पत्रकार बंधू गणेश किरवे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत करतील सुयोग आरेकर. सुंदर चढाई. राज भोसले याची सुंदर चढाई होती आहे.
आणि महत्वपूर्ण असे 2 गुण मिळवून देतोय तो राज भोसले. 2 गुण मिळतो आरे संघाला. महत्वपूर्ण अशी चढाई होती. 7 खेळाडू चढाई करतो. साई तोडणकर परंतु त्याला प्रत्युत्तर चढाई करतो तो अविनाश शेटे. 2-1-2 मध्ये या अगोदर यशस्वी पकड झाली होती ती अविनाश शेटे याला सौरभ साखरकर कडून. आता मात्र 5 खेळाडूंमध्ये चढाई करतोय वरचा पाठ संघाकडे. सुंदर चढाई. अविनाश शेटे आपल्या तंत्राचा वापर करतोय आणि लांब पाय करून गटमध्ये यश मिळतोय. संजीवला टिपतो अविनाश शेटे. गुण मिळतो आर्य संघ. प्रत्युत्तराला चढाई करतो तो सिद्धेश गुडेकर. 7 खेळामध्ये आर्य संघाकडे. या अगोदर यशस्वी ठरला होता तो सिद्धेश. आता मात्र यशवंत भोसलेकडून यशस्वी पकड. गुण मिळतो आर्य संघाला. प्रत्युत्तराला पुन्हा एकदा 3 खेळाडूमध्ये चढाई करतो तो राज भोसले. नक्कीच अतिशय जबरदस्त लढत चालले. सुरुवात अशी आक्रमक केली आरे संघाने. चांगला कमबॅक करतात आणि चांगला खेळ सादर करतात. आणि नक्कीच पिंपळदेवीच्या प्रांगणामध्ये 3 खेळाडू आणि 3 डिफेंडर मध्ये चढाई करतोय राज स्पीड वारंवार. हरकत नाही. पहिल्याच काही क्षणांच्या खेळामध्ये थोडासा बॅकफूट वरती ढकलला जातोय परंतु पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो पिंपळदेवी संघ. तेवढी क्षमता. कारण या स्पर्धेत जर का अंतिम सामन्यापर्यंत धडक मारले तर स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या खेळावरती ही धडक मारले. अर्थातच ते पोटेन्शियल आणि तो साहिल पे सवार या कस्ती दौड़ पड़ी. सुंदर चढाई करतो तो साहिल तोडणकर. पुन्हा एकदा प्रत्युत्तर चढाई करतो राज भोसले. जो आरे संघाचा महत्वपूर्ण मोहरा त्याला टिकण्यात जर का पिंपळदेवी संघाला यश आलं तर नक्कीच सरशी असणार आहे. तर राज यावेळेला मात्र चढाई करत असताना 4 खेळाडू डिफेन्स मार्क वरती तैनात आहेत. अतिशय सुरेख अशी चढाई आपल्याला साहिल याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. अमोल सर ज्याने मॅचचं चित्र देखील असेल कारण दोन्ही संघाच्या दृष्टीनं अंतिम चषकावरती मोहर उमटवण्यासाठी इथे संयमी खेळ खेळणं देखील तेवढंच फार महत्वाचं असेल. दरम्यान सौरभ पुन्हा एकदा सज्ज होत असताना चढाई मार्गवरती चेहऱ्यावरती एक स्माइल देखील तिथे पाहायला भेटते. म्हणजे परिस्थिती कितीही विपरीत असू दे तुमच्या चेहऱ्यावरचा स्माइल मात्र तुम्ही ढळून देऊ नका. यावेळेला आपण बघतोय उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. केवळ 5 खेळाडू डिफेन्स मार्कवरती तैनात आहेत. बोनस लाईन देखील ऑफ असेल म्हणजे बोनस कुणाची कमाई होणार नाहीये. मध्यरेषेच्या आसपास येऊन पुन्हा एकदा रेंगाळताना घुटमळताना देखील आपण सौरभ याला पाहिलं. मागच्या मॅच मध्ये सौरभ याने अतिशय लाजवाब परफॉर्मन्स केला होता. दरम्यान त्याच वेळेला अविनाश शेट्टे पुन्हा एकदा सज्ज होत असताना ज्याने अनेक मैदान खरं तर गाजवलेत. ज्याच्या बहारदार खेळीने आपण जर पाहिलं तर आरे गुहागर संघाने अनेक विजेतेपदे देखील पटकावलेत. यावेळेला मात्र डिफेंडर साहिल मात्र फार मोठी चूक करतोय परंतु तो सेफ देखील राहिलेला आहे. म्हणून तर बाल वाचलाय या ठिकाणी. जर थोडासा जवळ आला असतं तर मला वाटतं कुठेतरी गुणाची कपाई देखील करता आली असती अविनाशला. परंतु इथे सुदैवी ठरलाय आणि तो साहिल पुन्हा एकदा चढाई मार्गवरती सज्ज होतोय. आता थोडंसं चित्र बदलतंय. या सामन्या दरम्यान दोन्ही संघाचे समर्थक एकत्र बसून या सामन्याचा अतिशय स्पोर्टिंग स्पिरिटने आनंद घेतात आणि हा सामना अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात नक्की पार पडेल. आणि या ठिकाणी कोणता संघ जिंकतो यापेक्षा कबड्डीचा विजय होणं देखील फार महत्वाचं आहे. दरम्यान जर आपण पाहिलं तर साहिल आपण प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमधून आपल्या सहकार्यांकडे पाहताना त्यांना काहीतरी इशारा करताना देखील पाहायला भेटतोय. आणि हेच तर खरं कबड्डीचं आहे. हेच तर पोटेन्शियल आहे. आणि राज आता 3rd रेडला सामोरा जातोय. 3री चढाई आहे. याच्या अगोदर राज की सौरभ आणि ते सौरभ आणि राज यांच्यामधले 2 पाहायला भेटेल. राईट कॉर्नरला राज सौरभ आहे तर आपण लेफ्ट कॉर्नरला साहिलला देखील पाहतोय. लेफ्ट आणि राईट कॉर्नरचे 2 डिफेंडर्स आहेत. ते मला वाटतं आर्य गुहागर संघाला बॅकफूट वरती घेऊन जाते. परफॉर्मन्स आहे. आणि त्याच वेळेला 3rd रेड आहे. डुअर डायरेक्ट आपण पाहतोय. यावेळेला मात्र पिंपळादेवी संघाची. दरम्यान इथे 4 खेळाडू डिफेन्स मार्क वरती आहेत. थोडासा विखुरलेल्या स्वरूपामध्ये डिफेन्स आपल्याला पाहायला भेटतोय. टच पॉईंट गेला खूपच साऊंड आहे. आणि त्याच वेळेला राईट कॉर्नरचा डिफेंडर वेगाने येऊन चढाई पटूला डॅश करतोय. एका गुणाची कमाई आर्य गुहागर संघाच्या खात्यामध्ये होती आहे. सातत्यानं स्कोर बोर्ड जर आपण पाहिला तर पुढे मागं होताना देखील पाहायला भेटेल. सद्यस्थितीमध्ये जर बघितलं तर मला वाटतं
6 गुणांवरती खेळतो तो संभवतः आरे गुहागर संघ, तर 5 गुणांवरती यावेळेला पिंपळा देवी संघ देखील पाहायला भेटेल. म्हणजे नाममात्र संभवतः 1 गुणाची आघाडी आहे ती आरे गुहागर संघाकडे. आणि त्याच वेळेला आरे गुहागर संघाचा तुरुप का एक का पंकज देवकर ऑन रेड मार्क वरती आहे. 12 नंबरचे दर्शी परिधान केलेला खेळाडू आहे. पंकज देवकर आणि संजू मोरे यांच्यात जी एक स्पोर्टिंग स्पिरिट आणि एक जुनी रायवलरी आहे दोघांच्या मध्ये. सो दे नो इच अदर की ते किती चांगल्या प्रकारे खेळू शकतात, कुठे चुकू शकतात, कुठे काय करू शकतात. छान जबरदस्त झाली ही लढत. मला मागापेक्षा आता चांगलं पॉझिटिव्ह वातावरण पाहायला मिळतंय. आणि ही फायनल जी आहे ती अगदी या स्पर्धेतील फायनल सारखी चालली आहे. दिमाग दिसतोय या खेळाचा, अगदी पीक पॉइंट वरती पोहोचलाय कबड्डी हा खेळ. आणि अर्थात हे जे वातावरण आपण अंतिम सामन्याचं पाहतोय अमोलजी, ते कुठे ना कुठेतरी कबड्डीसाठी पोषक आहे, लाभदायक देखील आहे. मागच्या मॅच मध्ये थोडस 19-20 देखील वातावरण आपल्याला पाहायला मिळालं होतं. ऍक्च्युली प्रत्येकाला एक्सपेक्टेशन असतात, काही डिसिजन चुकूही शकतात. आणि या ठिकाणी सौरभ सागरकर पंकज देवकरला पकडणं ही स्वतःमध्ये एक मोठी अचिव्हमेंट आहे आणि सौरभ सागरकरने ती करून दाखवली. नक्कीच अमोल आणि क्षीरसागर सर या स्पर्धेमध्ये एक चांगली तुलना दाखवली होती सौरभ साखरकरने. एक चांगलं डिपेंड केलं, सुंदर पद्धतीचं डिपेंड आहे. एका महत्वाच्या खेळाडूला एक चांगलं डिपेंड या ठिकाणी आपण पाहू शकतो. ते अर्थातच पिंपरी वरचा पटच्या सौरभ कडून. नक्कीच त्याच वेळेला जर आपण पाहिलं तर साहिल सातत्यानं चढायचं शिवधनुष्य आहे ते स्वतःच्या खांद्यावरती देखील घेतो. आणि ज्या वेळेला नाजूक परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्या वेळेला आपल्या संघाची खऱ्या तर नौका जी आहे ती त्याने किनाऱ्यावरती देखील लावलेली आहे. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने मागच्या वेळेला त्याने खेळ देखील केलेली होती. अनेक दुःखद प्रसंग देखील त्याच्यावरती आले, परंतु त्या प्रसंगावरती मात त्यांनी केली. आणि आज कबड्डीच्या मैदानावरती ज्या धैर्यानं आणि ज्या जिद्दीनं तो उभा राहिला त्याबद्दल त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं असेल. कारण हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला फ्रेंड सर्कल क्रीडा मंडळ खालसावड यांनी आणि त्यांना पुरस्कृत केलं TWJ ट्रेड विथ जॅज. अर्थातच आज सामाजिक बांधिलकी जपत या कंपनीने चांगले इव्हेंट जे ते स्पॉन्सर केले आहेत. गेले 8 दिवस आपण क्रीडा महोत्सव फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून सातत्यानं या गुहागर नगरीमध्ये पाहतोय. आणि मला वाटतं हा क्रीडा महोत्सवाचा आजचा शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे. यावेळेला मात्र डिफेन्स आहे आरे गुहागर संघ यावेळेला मात्र वरचढ ठरतोय तो पिंपळा देवी संघावरती. शानदार डिफेन्स आहे ज्याला कॉम्बिनेशन टॅकल या नावानं देखील आपण संबोधित करूया. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या युक्तीप्रमाणे सर्व डिफेंडर्स एकत्र आले. चढाईपटूला कोणती संधी मिळणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली आणि एका गुणाची कमाई मात्र आरे गुहागर या संघाच्या खात्यात होते. दरम्यान त्याच वेळेला मात्र तुम्ही बघताय 7 नंबरचे दर्शी परिधान केलेला अविनाश शेट्टे मॅन फ्रॉम गुहागर. गुहागरचा हा तुरुप का एका खेल चाहे जिंदगी का हो या ताश का हो अपना एका तभी निकालना जब सामने बादशाह हो. आणि त्याच वेळेला तुम्ही बघताय सौरभ आहे, साहिल आहे आणि त्याच वेळेला अविनाश नावाचं ब्रह्मास्त्र चढाईवरती आहे. नक्कीच, कारण ज्या वेळेला समोरची ताकद इक्वल असेल त्यावेळेलाच त्याच्यासोबत द्वंद्व करण्यात आपण सहभाग दाखवणं गरजेचं असतं. ही एका चांगल्या योद्ध्याची निशाणी असते आणि हे दोन्ही संघ तितकेच ताकदवर. तर बलाढ्य पण क्षीरसागर सर आपण या स्पर्धेदरम्यान फार ऐकलं, पण त्या बलाढ्यपणात कुठेही पिंपादेवीचा उल्लेख नव्हता. पण तो उल्लेख नसताना आज पिंपादेवी संघाने त्यांचं बलाढ्यपण स्वतः सिद्ध केलंय. त्याच्यामधलं जे सामर्थ्य आहे ते तुम्हाला सिद्ध करावं लागेल. जोपर्यंत तुम्ही काही चमत्कार दाखवू शकत नाही तोपर्यंत क्रीडा रसिक तुम्हाला नमस्कार करणार नाहीत. आणि खऱ्या अर्थानं उद्यापासून यावेळेला मात्र सर्वात महत्वाचं जे अस्त्र होतं ते अस्त्र घेतलं यावेळेला. आणि साहिलला मात्र जावं लागेल बॅकलाईनच्या पाठीमागं. काय सुरेख चढाई आपण पाहतोय, त्याच मॅग्निफिसंट आहे रेड. एका गुणाची कमाई आणि त्याच वेळेला मात्र पंचांचा आणि प्रशिक्षकांमधला संवाद देखील आपण पाहतोय. केवळ वाद टाळण्यासाठी संवाद महत्वाचे असतात आणि ते संवाद आपण इथं सातत्यानं पाहतोय देखील. दरम्यान चढाई मार्गावरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना 12 नंबरचे दर्शी परिधान केलेला गुणवान खेळाडू आहे. समोर 6 खेळाडूंचं बलाढ्य असं क्षेत्ररक्षण आहे. आरे गुहागर संघ आणि पिंपळादेवी वरचा पाठ अशा 2 तुल्यबळ संघांमध्ये ही मेगा फिनालेची लढत आहे. यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस गोड व्हावा आणि हा शेवट आहे. अंतिम सामना कुठल्या संघासाठी गोड होईल हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरत आहे. इथे मात्र सुरेख परफॉर्मन्स आहे, परंतु गुणाची कमाई होईल आरे गुहागर संघाच्या खात्यामध्ये. म्हणजे कोणत्याही खेळाडूला स्पर्श न करता जर तुम्ही लॉबीमध्ये गेलात तर तुम्हाला बॅकलाईनच्या पाठीमागे जावं लागेल. वैयक्तिक जीवनामध्ये अमोल सर तुम्ही लाईन क्रॉस करा, काही फरक पडत नाहीये, परंतु हे कबड्डीचं मैदान आहे. इथे जोपर्यंत तुम्ही प्रतिस्पर्धी संघातल्या टच करत नाही तोपर्यंत बॅकलाईनच्या. आणि इथे मात्र बघा सुरेख चढाई आहे
सुरेख चढाई आपल्याला पाहायला भेटते. सौरभ सारखा तो महत्वाचा जो खेळाडू संघ नाव कोरणार हे पाहण्यासाठी क्रीडा रसिक देखील खूप मोठ्या संख्येने इथे गर्दी करताना देखील आपल्याला पाहायला भेटत आहे. तब्बल कोरोनाच्या 2 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर गुहागरमध्ये ऑर्गनाईज केलेला हा कबड्डीचा फेस्टिवल देखील पाहायला भेटतोय. इथून मात्र पुढे पुन्हा एकदा 3 आणि 4 ला देखील मोठं कबड्डी स्पर्धेचं ऑर्गनायझेशन आहे. 5 आणि 6 ला देखील वेळेश्वर मध्ये देखील खूप मोठी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा ऑर्गनाईज केलेली आहे. त्या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण नक्कीच मिळणार आहोत. बोनस मिळतो आणि 500 रुपयाचा पारितोषिक तो संजू मोरे वर्तमान संघाचा मिलिंद पडवा यांच्याकडे असलेलं 500 रुपयांचे पारितोषिक बोनस साठी. जयदेव मोरे यांच्याकडून पहिल्या बोनससाठी 500 रुपये होते. संजीव मोरे त्याचा मानकरी करतोय पिंपरी वरचापट संघाचा. आणि पहिला 2 होतो आरे संघाकडून, अर्थातच पिंपरी वरचापट संघावरती. ही अंतिम लढत सुरू आहे. श्रीराम दत्त सेवा आरे आणि पिंपरी वरचापट यांच्यामध्ये. अंतिम लढतीचा थरार क्रीडा रसिक या ठिकाणी पाहतायत. हा जो अंतिम सामना आहे तो डोळ्यामध्ये साठवून ठेवण्याचा प्रयत्न देखील क्रीडा रसिक करतील. नक्कीच गेले 2 वर्ष आपल्यासाठी खूप वाईट गेलेले आहेत, परंतु त्यातून देखील काहीतरी चांगले शोधण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि खूप मोठी 13-7 चालू घेतली आहे अशी गुणसंख्या अंतिम सामन्याची. नंतर सामना सुरू झालाय. 13 गुणात श्रीराम दत्त सेवा आरे, 7 गुणात पिंपरी वरचापट. तर 13 गुणांवरती खेळत असताना आरे गुहागर संघ आता मात्र प्रश्न विचारेल 13 क्या होगा पिंपळगाव. 7 गुणांवर यावेळेला फोटो स्टुडिओ नितीन दर्गेकर दाभोळ यांच्याकडून 50 रुपये मिळाले ते संजीव मोरेला. चालू मध्यांतर होत आहे. संजीव मोरे 1000 रुपयाचा मानकरी ठरतोय. मिलिंद शेटपडवा यांच्याकडून बोनस साठी असलेला 500 रुपयांचा पारितोषिक पटकावतोय तो संजीव मोरे. आणि जयदेव मोरे यांच्याकडून सुद्धा बोनस साठी असलेला 500 रुपयांचा पारितोषिक पटकावतोय. काफी कमाल का परफॉर्मेंस करने के बाद यहाँ तक पहुंच चुकी है. यहाँ तक उनका जो अगर हम प्रवास भी ना कहीं काफी संघर्ष इस टीम को पूरे समूचे टूर्नामेंट के अंदर जरूर करना पड़ा है. हालांकि तेजस आपण उपस्थित होते. तेजस तांबे सर फिलहाल यहाँ पर पलटवार करने का सन्मान है. सुवर्ण सुरू यांच्या शुभ असते. सामना मी त्याचा मानकरी तेजस दामरसकर, सिद्धेश्वर वेतूर आणि तो अमोल सर यहाँ पर मौका बन सकता है वापसी करने का. ज्यादा फासला तो है नहीं, मुझे लगता है केवल 6 पॉइंट का फासला है. 6 पॉइंट से इस समय पिछड़ रही है पिंपला देवी की टीम, लेकिन एक सुपर रेड पूरी तरह से कमबैक करके दे सकते हैं पिंपला देवी टीम. नक्कीच होणार आहे हे आणि चांगला खेळ ते सादर करतात आणि नक्कीच त्याच्यात कमबॅक करतात आणि कमबॅक आरे संघाचा सुपर रेड अविनाश शेट्टी. 500 रुपए का इनाम यकीनन मिलने वाला है अविनाश शेट्टी को. क्या लाजवाब बेहतरीन रेड होती हुई. प्रवीण कंदुटकर यांच्याकडून 200 रुपये, कार्तिक कळसुटकर यांच्याकडून 200 रुपये आणि श्यामकांत खातू यांच्याकडून 500 रुपयाचा मानकरी ठरतो अविनाश शेट्टी बँक्रम आगे. अविनाश शेट्टी ने वो करिश्मा स्वप्नील सांगळे आपण आपला प्रतिनिधी पाठवायचा, आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. स्वप्नील सांगळे तो अमोल सर कहीं ना कहीं अविनाश शेट्टी ने वो करिश्मा किया जिसका इंतजार दर्शकों को था. शायद क्या जवाब देने वाले हैं. आदर्श भोसले की यह गलती और इसी के साथ पिंपला देवी को 1 पॉइंट मिलता हुआ. साहिल को मालूम है किसी भी मोमेंट पर हमारी टीम कमबैक कर सकती है, क्योंकि उन्हें मालूम है कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. क्या कम रह गए देखो और सुधार करो. जब तक ना मिले सफलता की त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना कभी दोस्तों जय जयकार नहीं होगी. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होगी. और वही कोशिश बार बार इस समय दोहराते हुए साहिल वन मैन आर्मी पहाड़ों से जो टकराए उसे तूफान कहते हैं, और तूफान से जो टकराने का काम करे उसे साहिल कहते हैं. ये देखिए अंत तक संघर्ष करने वाले खिलाड़ी. भले ही हमारे टीम के 4 खिलाड़ी बैकलाइन के बाहर हो, लेकिन हम तक जब तक मैदान के अंदर है हम हार मानने वाले नहीं है. अगोदर राज भोसलेने चढाई केली आणि या अगोदर
अविनाश शेट्टीची सुपर रेड, कार्तिक कळजणकर यांच्याकडून 200 रुपये, तर प्रवीण कनगुटकर यांच्याकडून 200 रुपये आणि श्यामकांत खातू यांच्याकडून 500 रुपये. एकूण 200 रुपयाचा मानकरी ठरला तो अविनाश. त्या अगोदर संजीव मोरे 1050 रुपयाचा मानकरी ठरला. पहिल्या बोनससाठी जयदेवजी मोरे यांच्याकडून 500 रुपये होते, तर मिलिंद पडवळ यांच्याकडून 500 रुपये आणि 50 रुपये नितीन कर्देकर मातृच्या फोटो स्टुडिओ दाभोळी यांच्याकडून. It's really tough time for the Pimpla Devi. They are doing their best, but Aregaon just leveled up the game. तो आरे गुहागर के पास सुनहरा मौका है इस मुकाबले को जीतने का, लेकिन बीच रास्ते में सबसे बड़ी रुकावट बनते हुए यहाँ पर सौरभ, भले ही छोटे कद के खिलाड़ी है लेकिन हार मानने वाली नहीं है, लगातार यहाँ पर कोशिश के ऊपर कोशिश करते जा रहे हैं और अपनी टीम को शायद पहला फिनाले जीता कर देने का संकल्प लेकर अभी तक मैदान के अंदर दृढ़ निर्धार के साथ खेल रहे हो अमोल जी. Yes, it is. They have to do it for their team. फिलहाल यहाँ पर देखा जाए तो राज इस समय रेड का जिम्मा संभालते हुए 4 खिलाड़ियों का डिफेंस है. बेहता इस समय संभवतः सफल हो जाएगा, लेकिन यहाँ पर प्रयास जरूर करना चाहिए. ये देखिए यहाँ पर काफी तेजी के साथ पुन्हा एकदा राज भोसलेची गेली आपण पाहू शकतो आहे. एक चांगला डिफेंडर त्याला टिकतोय, अर्थातच सौरभ साखरकर गोल मिळतोय, तर अर्थातच आरे संघाला. पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईचे आव्हान स्वीकार करतो संजीव मोरे. Raj Bhosle on a fire is doing their best for Aregaon team. इसके पहले अमोल जी तकरीबन 1000 रुपए का इनाम जीत चुके हैं. यहाँ पर देखिए संजीव मोरे, राजला मात्र मिळतोय तो संजीव मोरे. गुड मिळतोय वरच्या पाठ संघाला. चांगला प्रयत्न आणि राज मात्र फसतोय, अर्थातच एक चांगला गुण मिळत होतो तो संजीव मोरे. 4 खेळाडूंना चढाई करतो तो आता मात्र पंकज देवकर. अभी भी 9 पॉइंट का फासला है. इस समय देखा जाए तो 9 पॉइंट पर खेल रही है पिंपला देवी की टीम, जबकि 18 पॉइंट पर खेल रही है इस समय आरे गुहागर की टीम. यानी कि 9 पॉइंट का डिफरेंस है. हालांकि एका दूसरी सुपर रेड अभी भी देखने को मिलेगी, तो मुझे लगता है शायद पिंपला देवी की टीम कमबैक कर सकती है. अगर ये पॉसिबल करना है तो हिम्मत के साथ, शौर्य और धैर्य के साथ खेलना पड़ेगा. If you believe in yourself, you can do the best of yourself. तो कहीं ना कहीं कॉन्फिडेंस को जगाने की आवश्यकता है, कॉन्फिडेंस को 7वें आसमान तक लेकर जाने की आवश्यकता है. तभी मुकाबले में यहाँ पर ट्विस्ट क्रिएट हो जाएगा. साहिल इस समय रेड मार्क पर तैयार होते हैं. राइट कॉर्नर पर फुटवर्क का शानदार इस्तेमाल और तेजी के साथ यहाँ पर लेफ्ट कॉर्नर की तरफ आगे बढ़ते हुए मोमेंटम यहाँ पर काफी ज्यादा देखने को मिल रहा है साहिल के खेल में. फिलहाल यहाँ पर पूरे के पूरे 30 सेकंड का इस्तेमाल करने का उनका प्रयास था. एम्प्टी रेड देखने को मिली और अब छुआब में देखिए अविनाश शेट्टी, महबूब आरे गुहागर काफी मैदान में उनका शानदार परफॉर्मेंस कई बार दर्शकों को देखने को मिला है. तो कहीं ना कहीं आज अचंभित करने वाला खेल है. ये देखिए खड़े ही रह गए. 10 से मस होने जसं मी म्हटलं शिवसागर की स्वतःमध्ये जो विश्वास ठेवतो तोच नक्की चमत्कार घडवू शकतो. आणि या सामन्यामध्ये जर का पिंपला देवी संघ इथपर्यंत पोहोचलाय तर त्यांच्यामध्ये इतकी हिंमत आहे की हा सामना प्रतिस्पर्धी संघाच्या तोंडून खेचून सुद्धा ते आणू शकतात. आणि अर्थातच या सामन्यात ते फार लांब नाहीये. एका चमत्काराची आवश्यकता आणि एका चांगल्या चढाईची आवश्यकता. तो यहाँ पर शांत दिमाग के साथ खेलने की आवश्यकता है. वो कहते हैं ना, हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. आपको हिम्मत दिखानी पड़ेगी क्योंकि किस्मत हमेशा बहादुरों का. पण आज मदतीला ना खुदा येणार आहे ना नशीब येणार आहे. हे जे 7 लोक या ठिकाणी पिंपला देवीचं प्रतिनिधित्व करतायत, आज जे काय करायचं ते त्यांनाच करायचंय. 5च्या डिफेन्स मध्ये 1-1-1-2 मध्ये चढाई करतोय पंकज देवकर, आर एस संघाचा संकट मोचक. तो कहीं ना कहीं रणनीति बनाकर खेलने की आवश्यकता है. पिंपला देवी टीम को 5 खिलाड़ी इस समय डिफेंस मार्क पर तैनात है. कोई छेदबाजी नहीं दिखा पा रहे इस समय पंकज देवकर. मालूम है उनके टीम के पास एक सम्मानजनक लीड है. वो लीड वो गंवाना नहीं चाहते, उसको बरकरार रखना चाहते, उसे मेंटेन रखना चाहते. और यहाँ पर देखिए 3rd रेड है. फिलहाल यहाँ पर डू और डाई रेड पर फिर एक मर्तबा साहिल रेड का जिम्मा संभालते हुए 5 खिलाड़ियों का डिफेंस है. बोनस लाइन टोटली ऑफ है. टच पॉइंट लेना इतना आसान नहीं है क्योंकि बिल्कुल डिफेंस इस समय बिखरा हुआ है. आणि सगळी जबाबदारी येऊन ठेवली ती रोहन भोसले, रोशन भोसले याच्यावरती. रोशन भोसले आहे. रोशनची पकड नक्कीच आरे संघाला महत्वपूर्ण ठरू शकते या सामन्यात. आणि पंकज देवकर त्या ठिकाणी कमाल करतोय. पुन्हा एकदा शिशी ठरतोय.
अमोल सर यहाँ पर देखिए, अगर ये रेड मुझे लगता है सही साबित होती, सफल साबित होती तो बड़ा झटका लग सकता था आरे गोवागर की टीम को। बाल बाल बचे तो यहाँ पर डिपेंड हनुमान चप लगाने का बिल्कुल प्रयास नहीं किया था, लेकिन किस्मत का साथ नहीं मिला। बाद में जाकर पंकज ने भी शानदार रेड की और शायद पॉइंट को कमल करने का प्रयास किया था। यहाँ पर देखिए संजू मोरे फिर एक मरतबा रेड जो नक्कीच कमाल करू शकतो। लेफ्ट कॉर्नर की तरफ काफी तेजी के साथ आक्रमण करने का प्रयास किया था, लेकिन यहाँ पर प्रसाद देवकरचं ट्रॅकल आपण पाहू शकतो संजीव मोरेला. प्रसाद देवकरचं ट्रॅकल संजीव मोरेला अतिशय सुंदर ट्रॅकल करतोय. मजा ले रहे काफी बेहतरीन टूर्नामेंट यहाँ पर, उस टूर्नामेंट का बिल्कुल दोन खेळाडू चढाई करतो आता मात्र पंकज देवकर. सुपर ट्रॅकलची संधी आहे त्यातच पेपरी वरचा पाठ संघाला. दो खिलाड़ियों का डिफेंस है, दो खिलाड़ियों के डिफेंस में अगर पंकज आउट हो जाते तो उसे सुपर टैकल कहा जाएगा, जहां पर डिफेंस वाले करने वाले पंकज याला पकड करण्याचा प्रयत्न असं बोलतोय ते निहाल मोरे याचा. फिलहाल यहाँ पर एक खिलाड़ी को आउट किया है, सिंगल पॉइंट मिलेगा और सिंगल पॉइंट के साथ ही कॉन्फिडेंस बढ़ता हुआ पंकज देवकर का फिलहाल यहाँ पर केवल एकमात्र खिलाड़ी बचा है और वो भी एक नंबर जर्सी पहने हुए. हालांकि अनिकेत के द्वारा गलती हो सकती थी, बाल बाल बचे कि लंबे हाथ का इस्तेमाल नहीं किया और वरना खतरा साबित हो सकता था. फिलहाल यहाँ पर मोमेंटम का इस्तेमाल करते हुए और यहाँ पर देखिए सामने से जो कमल का डिफेंडर था शायद दर्शकों को भी अंदाजा हो कि मुकाबला कौन सी टीम जीतने वाली है. दर्शकों ने घर वापसी करना शुरू कर दिया है, लेकिन मुकाबले में कुछ भी हो सकता है. आखिरी वक्त तक, आखिरी पल तक जीतने वाली है, लेकिन मुकाबला यहाँ पर शानदार हो रहा है. जिस उम्मीद के साथ दर्शक इस टूर्नामेंट को देखने के लिए आए थे, पूरी तरह से उम्मीद पर खड़े उतरते हुए तमाम टीमों के खिलाड़ी यहाँ पर देखिए पंकज देवकर फिर एक मरतबा तैयार होते हुए, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. ये पिक्चर मैदान के अंदर है और उसी के साथ यहाँ पर टाइम आउट किया है. फिर एक सफर हमें पूरा करना है, उस खास के साथ टूर्नामेंट में दाखिल हो चुकी थी और बिल्कुल उनका सपना सच साबित होता हुआ सामने गुहागर की सबसे बड़ी सबसे चैंपियन टीम इस समय आर्य गुहागर का मुकाबला कर रही है पिंपळा देवी टीम. बिलकुल, कारण जर का या टीम मध्ये आज बघितलं तर पंकज देवकर आणि अविनाश शेटे यांच्याबरोबर प्रसाद देवकर, अनिकेत आणि नवीन हे जे दोन एक डिफेंडर आणि एक चढाईकार घेतलाय जो राज. फिलहाल यहाँ पर आखिरी 5 मिनिट का शेवटचे 5 मिनिटं जाहीर होतात या ठिकाणी. 25 अशी गुणसंख्या शेवटच्या 5 मिनिटांमध्ये 11-25 अशी गुणसंख्या आहे. 25 गुण श्रीराम दत्त सेवा आरे, 11 गुण पिंपळादेवी वरचा वाड. फिलहाल यहाँ पर आदित्य भोसले का कमबैक हो चुका है, टॉप 7 में मौके से बाहर गए हैं और आदित्य भोसले को मौका मिला है. क्या यहाँ पर मौका मिला है? चौका लगाने वाले हैं. मुझे तो लगता है यहाँ पर जी जान से प्रयास करेंगे चौका लगाने का, लेकिन यहाँ पर सफलता मिलेगी या नहीं मिलेगी मालूम नहीं है, लेकिन प्रयास तो हमें जरूर करना चाहिए. यहाँ पर देखिए राज भोसले इस समय रेड मार्क पर तैयार होते हुए 7 खिलाड़ियों का डिफेंस है. लेफ्ट कॉर्नर में राज भोसलेची सुपर रेड आपण पाहतोय. 3 गुण मिळवून देतोय, 4 गुण मिळवून देतोय. अतिशय 200 रुपयाचा मानकरी ठेवतो राज भोसले. सावकाश खातू यांच्याकडून असलेलं 500 रुपयाचा मानकरी ठेवतो तो राज भोसले. इस मुकाबले की सबसे शानदार रेड साबित होती हुई राज भोसले के द्वारा. मुझे लगता है शायद 13 में सही मायने में हकदार बन चुके हैं राज भोसले. क्या शेवटचे 4 मिनिटं, आखिरी 4 मिनट का खेल बचा हुआ, क्या 4 मिनट के बचे हुए खेल में पलटवार होगा और आदित्य भोसले चढाईसाठी 3 खेळाडूमध्ये सरदार जातीचा मजबूत यष्टीच असा चढाई करतो वरचा पट संघाकडे 3 खेळाडूंमध्ये. हालांकि यहाँ पर देखिए कमाल का परफॉर्मेंस कर सकता है तीनों के तीनों डिफेंडर्स को. क्या राज भोसले 2 गुण देत आहे. सुनील नरसिंह पाटील पैसा आला त्यांच्याकडून राज भोसलेला 200 रुपये. अमोल सर इत्तेफाक की बात यह है जितना वजन अकेले आदित्य का है उतना वजन ये 3 खिलाड़ियों का भी नहीं था. यशस्वी पकड रोशन भोसलेकडून सिद्धेश गुडेकर याला कुंडवेकर आणि संघाला. 2 लोक पुन्हा एकदा पिंपळादेवी वरच्या पाठ संघावर. इस टूर्नामेंट को बिल्कुल जीतने के करीब पहुंच चुके आर्य गुहागर की टीम. इस समय आर्य गुहागर की पार्टी सिद्धेश कळगुंजकर चढाईसाठी सर्वांचा लाडका बाबा. चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटं.
और यहाँ पर उन्होंने बता दिया है कि इतनी शक्ति हमें दे दिलाता है। मोठी आघाडी निर्माण केली अंतिम सामन्यामध्ये श्रीराम दत्त सेवा आणि संघाने शेवटच्या मिनिटांमध्ये आपण पाहतोय क्षितिज कळगुंकर संघात कळगुंकरची चिरंजीव पाठलाग करण्याचा प्रयत्न तोरणकर याचा आणि गुण मिळतो तो अर्थातच वरचा पण संघाला तो करतो चढाई करतो तो वेगान भोसले जो छोटे छोटे खिलाड़ी अक्सर बैकलाइन के बाहर बैठा करते थे पुन्हा एकदा लढा केला यशस्वी पकडून आहे वरचा पण संघाकडून और ये देखिए आखिर 2 मिनट का खेल बचा हुआ यानी कि तकरीबन मुकाबला समाप्ति की तरफ जा रहा है। अनुज मोरे और यहाँ पर उठा दिया है। बचपन में माँ गोद में उठाती थी, आज कबड्डी के मैदान में विपक्षी खिलाड़ी ने गोद में उठा दिया। सो एंजॉयमेंट यहाँ पर संत भोसले क्या लाजवाब मुकाबला चल रहा है दोस्तों। दोनों की तरफ से यहाँ पर काफी एंटरटेनमेंट हो रहा है। आर्य गुहागर 11 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी हिम्मत के साथ इस समय रेड का बोनस गुण मिळतो सार्थक भोसले याला आयुष शिटे चांगला प्रयत्न होता आयुष शिटे याचा यशस्वी पकड होते चालू सामन्याचा शेवटचा मिनिट आखिरी मिनट बचा हुआ यहाँ पर 11 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी ने शानदार रेड किए सबों का दावा किया है कि एक खिलाड़ी को हमने टच किया है। दावे में कितना यहाँ पर जान है देखते हुए मार्जिन बनेगी हो जाएगी। तो आर्य गुहागर की टीम ने 2022 में पहली दफा यहाँ पर जीतने के करीब अपनी टीम को लेकर के ये संजू मोरे है कप्तान टीम के उन्होंने टूर्नामेंट में शानदार परफॉर्मेंस दिखा दिया। लढत या ठिकाणी पुन्हा एकदा अर्थातच या स्पर्धेचा विजेतेपद पटकावतोय तो श्रीराम दत्त सेवा आहे आणि उपविजेता आणि उपविजेतेपद पटकावतोय तो पुढच्या 2 वर्षाचा संघ लगेचच या स्पर्धेचं बक्षीस वितरण होईल।